आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झ. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम महिला विश्व. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात एका सजीवाचं दुसऱ्या सजीवाशी असलेलं नातं आणि त्यामधून निर्माण होणारं प्रेम याविषयी चंदना प्रफुल्ल जैन यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलेलं आहे राजेश जाधव यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. नमस्कार मैत्रिणींनो. आज महिला विश्व या कार्यक्रमामध्ये मी आपल्याशी एका खास व्यक्तीची ओळख करून देणार आहे. त्या म्हणजे एका सजीवाचं दुसऱ्या सजीवाशी असलेलं नातं आणि त्यामधून निर्माण होणारं प्रेम याविषयी आपण चंदना प्रफुल्ल जैन यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. तेव्हा चंदना मॅडम, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून मी जया सहस्रबुद्धे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद मॅडम. चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. मॅडम, हा विषय थोडासा मला वेगळा वाटला. डॉक्टर, इंजिनियर या व्यतिरिक्त लँडस्केपिंग डिझायनिंग या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर सोप्या शब्दात याला बागकाम असंही आपल्याला म्हणता येईल. तेव्हा तुम्ही या क्षेत्रात येण्याचं मुख्य कारण काय, म्हणजे हे कसं तुम्ही स्वीकारलं? एकतर मला लहानपणापासून झाडांची खूप आवड होती आणि आम्ही गावात लहान लहान घरं असल्यामुळे मी गच्चीवर कुठेही लावायची झाडं. त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर ॲग्रोवाल्याशी लग्न झालं. त्याच्यानंतर भाड्याच्या घरातही, पण इथं अकोल्यात आल्यानंतर मी अकोला गार्डन क्लबची मेंबर झाली. बरं. मग 4 वर्ष त्याची सेक्रेटरी होती. त्याच्यात मला झाडांचं फुलांचं बरंच नॉलेज मिळालं. खूप दिग्गज लोक आहेत तिथं, खूप नॉलेजवाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहून मी खूप स्वतःला हे केलं, मोटिवेट केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही इन्स्पेक्शन करतो गार्डनचं, त्या कमिटीची मी हेड झाली. बरं. तर मला बऱ्याचशा डिझाईनी माहिती पडल्या. इथं खूप लोक बाहेरून लोक बोलवतात, नवीन नवीन गार्डन ते डिझाईन करतात. खूप काही नवीन तिथं शिकायला मिळालं. आणि जसं लॉकडाऊन लागलं तेव्हा लोकांमध्ये ही एक क्रेज आली. बरोबर. की आपल्याला गार्डन बनवायचं, झाडं बनवायचं, काहीतरी करायचं. आणि माझा स्वतःचा बिझनेस होता, कुंड्या वगैरे द्यायचा, पारसचा वगैरे कुंड्या वगैरे माझ्याकडनं घ्यायला यायचे. मग त्यांना नॉलेज कोणतंच नाही, फक्त कुंडी घेऊन मातीमध्ये झाड लावायचं. बरोबर. मग आता माझ्याकडनं कुंड्या घेतल्यानंतर मला विचारायचे, तर मग मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे कुंड्या कशा, की गांडूळ खत किती टाकायचं, शेणखत किती टाकायचं, काय काय टाकायचं ते सांगून यायची. बरं. असं मी 2 वर्ष केलं. अच्छा. 2 वर्ष माझे इतके सारे गार्डन, कमीत कमी 75 गार्डन केले मी, फ्री ऑफ कास्ट. फक्त लोकांना माझ्याकडनं कुंड्या घेतात, त्यांना नॉलेज द्यायचं, त्यांना लावून द्यायचं. आणि त्यात मला खूप सक्सेस मिळत गेलं. अच्छा. आणि मग ती माउथ पब्लिसिटी खूप झाली. त्याच्यानंतर प्रॉपर बिझनेसचं रूप आलं याला. अच्छा. तुमची सुरुवात ऐकून खूप छान वाटलं. मॅडम, या फील्डमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी कुठलं कौशल्य आपल्यामध्ये असायला हवं? जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं मला ती आवड होती, त्या व्यतिरिक्त काय काय तुमच्यामध्ये तुम्ही बदल केले? सगळ्यात पहिले तर आपल्याला झाडांशी आत्मीयता पाहिजे. बरोबर. सगळ्यात मोठी गोष्ट, कारण ते सजीव आहे आणि त्यांना वाढवं, त्यांच्या भावना आपल्याला समजल्या पाहिजे. त्याच्यानंतर ते सक्सेस होतं. त्याच्यानंतर तुम्हाला यूट्यूबवर पुस्तकं वाचून नॉलेज, झाडांना पाहून नॉलेज येते. आपण, माझ्या एक लक्षात आलं 10-12 वर्षाच्या करिअरमध्ये, की आपण झाडांसोबत असलो की आपल्याला कळतं त्यांना काय आजार आहे, काय नाही, काय. आपल्याला त्यांना काहीच करावं लागत नाही, फक्त आपण लहान मुलांसारखं त्यांना पाहावं लागते आणि बोलावंही लागतं. झाडांकडे जावं लागते, आपल्याला आनंदी राहावं लागते, तर ते आनंदी राहतात. बरोबर आहे. हां. इनफॅक्ट जेव्हा मी माझ्या घरी जाते, गच्चीवर एखाद्या झाडात, म्हणजे टेरिसवर एखाद्या झाडाला पाणी नसेल तर मला गेटवरच माहीत पडते की ते झाड सुकं आहे. अच्छा. एवढं अटॅचमेंट, कनेक्टिव्हिटी तुमची दिल से दिल तक. हां, दिल से दिल तक पाहिजे. तेव्हा या बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस होण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. बरोबर. या क्षेत्रात काम करण्यासाठी मितभाषी असणं आवश्यक आहे. अर्थात बिझनेस कुठलाही असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो अथवा आणखी कोणतं फील्ड असो, मितभाषी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी असणं सुद्धा गरजेचं आहे, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, क्रिएटिव्हिटी पाहिजेच. आणि मितभाषी तर मला वाटते लेबरसोबत काम करताना कमी बोलून चालत नाही. बरोबर. त्यांच्याकडून काम करूनच घ्यावं लागतं, मग गोड बोलून, कधी रागून वगैरे, आणि कधी कधी रागवावंही लागतं. कधी कधी रागाने एक टाईम पिरियड ठरवावा लागतो. त्या टाईम पिरियडमध्ये ते करत नाही.
बरोबर आहे. त्यामुळे ते मितभाषी असून चालत नाही. मग एखाद्याचं समजा तुम्ही टेरेस गार्डनिंग करायचा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर साधारण किती दिवस लागतात? माझं कोणतेही गार्डन 8 दिवसाच्या आत कम्प्लीट करते मी. बरं. हां, कारण मी म्हणजे square त्याच्यानंतर foot नुसार असतं. ती दुसरी साईड घेतच नाही जोपर्यंत तो पूर्ण होत नाही. कारण माझं एक म्हणणं असते, अर्ध सोडल्यानंतर ते काम पूर्ण होत नाही आणि व्यवस्थित. झाल्यानंतर तुम्ही फॉलोअप घेता? वर्षभर ओके. त्यांनी नाही बोलवलं तरीही जाते. अच्छा. माझ्या तिथून गेली की मी एक राऊंड मारते, काही प्रॉब्लेम आहे का पाहते. कारण मला असं वाटते त्यांना पूर्ण झाडाचं नॉलेज नसेल. हां हां. भले नॉलेज असलं तरी एकदा मी माझी गार्डन पाहून येऊ. हां. तुमचं आवडतं झाड कुठलं आहे मॅडम, की जे झाड प्रत्येक ठिकाणी लँडस्केपिंग करताना असायला हवं असं तुम्हाला वाटते? मला असं वाटतं आंब्याचं झाड प्रत्येक ठिकाणी असायला हवं. त्यामागचं काही शास्त्रीय कारण? शास्त्रीय कारणपेक्षा कसं आहे की आपण एरिका पाम वगैरे हे लँडस्केपिंगमध्ये येते, स्नेक प्लांट येते, त्याच्यात झेड प्लांट येते, सगळे प्लांट्स येतात. पण हे प्लांट कसे आपण नुसते पाहतो. बरोबर. यांचा उपयोग कसा फक्त ऑक्सिजन देतात. हो. आणि आपण 1-2-3 वर्षानंतर त्यांच्याकडे सहज पाहतही नाही, सवयीचं होऊन जाते, आपल्या डोळ्यांना ते दिसतं. बरोबर. पण आंबा, चिक्कू, पेरू असे फ्रुट्सचे झाड लावले तर मग त्यांचा मोहर येतो, नवीन फ्रुट्स येतात. प्रत्येक वेळेस एक एक्साइटमेंट वेगळं असते. मग आपल्याला पाणी द्यायलाही आवडतं, त्यांच्याकडे जायला आवडतं. आणि आपण जसं जसं मोठं होतो कमीत कमी 3-4दा तरी जातो. आणि पाण्यासोबतच त्यांची वेगळी पण काळजी घ्यावी लागत असेल ना? नाही, फ्रुट्सच्या झाडाची जास्त नाही. खत पाणी वगैरे? खत वगैरे म्हणजे शेणखत, गांडूळ खत 6 महिन्याला एकदा शेणखत द्यावं लागतं. अच्छा. कारण ते ग्रोईंग अप असतात ना, त्यांना खायला काही पाहिजे. जसं आपल्यासाठी हां, असतं सेम. अवश्य. कारण आम्हाला बऱ्याच ठिकाणी हा येतो की झाड लगा दियो बित्ता शेणखत क्यों लाना, असं भर रहे ना वो, खाना लगेगा. जसं आता लहान बाळाला जसं आपण मोठं करतो हां. तर खाऊन पिऊनच मोठं करतो करतो ना. ना, तसंच झाडांचंही आहे. मॅडम, सार्वजनिक ठिकाणी जेव्हा लँडस्केपिंग डिझायनिंग करताना कुठल्या गोष्टीची विशेष काळजी तुम्ही घेता? कारण की सार्वजनिक ठिकाण म्हटलं की खूप लोकांची ये जा असते, वर्दळ असते, आणि तेव्हा तुम्ही त्या प्रकारचं डिझाईन बनवताना कुठला विचार करता? की फक्त दिसायला सुंदर असणं त्या झाडाचं तिथे गरजेचं असतं, की आणखी दुसरं त्यामागचं काही कारण? नाही, आम्ही सार्वजनिक ठिकाणी दिसायला सुंदर ह्या गोष्टी लक्षातच घेत नाही पहिले. सगळ्यात मोठी जी बॉर्डर असते, म्हणजे जसं ओपन स्पेस मी डेव्हलप केलं आहे, तर सगळ्यात पहिले मी चिक्कूची बॉर्डर लावते. बरं. कारण चिक्कूची बॉर्डर एकदम दाट होऊन जाते. मग त्याच्यानंतर अलीकडे थोडेसे आंबे, एक आंबा, एक चिक्कू, एक पेरू असे फ्रुट्सचे झाड लावते. अच्छा. कारण मग येणाऱ्या झाडांनाही त्यांचं काही अट्रॅक्शन राहते. आणि मॅक्झिमम ठिकाणी मी पाहिलं आहे की लोक कोऑपरेट करतात, त्रास नाही देत. आणि या झाडांसाठी विशेष माती वगैरे अशी काही हां, वेगळी गाळाची लागतात? माती कंपल्सरी. अच्छा. म्हणजे 50% आपल्याला गाळाची माती, 50% शेणखत, त्याच्यानंतर महाबीजचं टायकोडर्मा येतं, असं सगळं मिश्रण करून टाकावं लागते. तर मग लवकर झाडं खराब होत नाही. अच्छा. हां. आणि आम्ही विशेष म्हणजे जैन लोक असल्यामुळे ते मुंग्या झाल्यानंतर मारण्यापेक्षा आधीच आम्ही त्याला BSC पावडर वगैरे व्यवस्थित टाकतो, म्हणजे जीव उत्पन्न होऊ देत नाही. बरोबर. या क्षेत्रामध्ये नवीन पिढी येण्यासाठी इंटरेस्टेड आहेत का असं तुम्हाला खूप वाटतं? खूप आहे. आणि त्यातून त्यांना काही करिअर करण्याची संधी मिळेल का? मिळते त्यांना, कारण ते ॲक्च्युली नवीन पिढी आहे. जसं हिचं हॉर्टिकल्चरमध्ये वगैरे PKVमध्ये शिकून राहिले. मग ते जसं आता मागच्या वेळेस एकदा PKVचं आपण गार्डन पाहिलं होतं, ते पूर्ण नवीन पिढीने केलं होतं. हो. त्याच्यात खूप स्कोप आहे त्यांना. बरोबर. आणि त्यांना पैसा सहज उपलब्ध होतो. डिग्री एकदा असते, तुमची पब्लिसिटी झाली की तुम्हाला पैसा आणि मग मोठे मोठे जे गार्डन बनतात, लँडस्केपिंग बनते, त्याच्यात त्यांना खूप करिअर आहे. अच्छा. मग बँगलोर वगैरे ठिकाणी ते विशेष प्रशिक्षण घेऊन येतात. या व्यवसायामध्ये गुंतवणूक किती करावी लागते मॅडम? बहुतेक 0. कारण माझी काहीच गुंतवणूक नव्हती, फक्त आपल्या भावना आणि वेळ. अच्छा. मेहनत, वेळ. आणि पण म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट टाइम जेव्हा एखाद्या टेरेसवर गार्डनिंग करतो तेव्हा तुम्हाला त्यांना सांगावं लागतं की हे सगळं आणून द्या, है ना? स्वतः काही खर्च करावा लागतो? काहीच नाही. लेबरची फीसही ते देतात, पॉट्सही ते आणतात, माती सगळं टोटल ते आणतात. टीम असते आमची पूर्ण. मग या व्यवसायाला शहरी भागात जास्त वाव आहे की ग्रामीण भागात जास्त वाव आहे? नाही, ग्रामीण भागात जास्त वाव नाही, पण शहरी भागात खूप जास्त आहे. उत्पन्न पण होतच असेल ना या व्यवसायातनं? हां, फ्रीज मिळते आपल्याला, आणि आपल्यामुळे कितीतरी लोकांना रोजगार मिळतो. बरोबर. लेबर एक असतं. हां, म्हणजे माझ्याकडे 25 लेबर आहे सध्या, तर त्यांना सगळ्यांना रोजगार मिळतो. बरोबर आहे. हां, पर्यावरणीय बदलामुळे बागेवर काही परिणाम होतो का? होतो. कारण जेव्हा जसं आजूबाजूला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पहिले ऋतू जेव्हा चेंज होतो तर आपणही बिमार पडतो. बरोबर. आता जसं एकदम थंडी वाढली तर आपण सध्या तर थंडीत झाडं एकदम कडक होतात. हो. जो आपल्यावर परिणाम होतो तो म्हणजे होतोच. वेगवेगळ्या ऋतूनुसार त्याची काळजी घ्या. 2 महिने
अच्छा. म्हणजे सप्टेंबरमध्ये पाऊस संपला की मग लगेच तुम्हाला फवारे द्यावे लागतात. मग तुम्ही ऑर्गॅनिक असाल, भाजीपाला असेल तर तुम्ही हळदी, कडुनिम याचा फवारा द्या. आणि जर दुसरे झाडं असतील तर मग त्याचे इनऑर्गॅनिक द्या, केमिकल द्या. बांधकामची जी रेती होते याची होते त्याचा खूप त्रास होतो झाडांना. अच्छा अच्छा. खूप म्हणजे हां, परिणाम होतो. खूप जास्त होतो. पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने टेरेसवरील बागेचे महत्त्व काय सांगू शकाल तुम्ही? खूप जास्त. त्याला असं म्हणतात मेंटली, फिजिकली, फायनान्शियली एव्हरीथिंग. अच्छा. हां, मेंटली याच्यासाठी की तुम्ही गार्डन लावल्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही ब्रश करतात त्याच्या आजूबाजू फिरसाल तर 1 तासात तुमचा मूड, पॉझिटिव्हिटी. अर्धा तासही फिरला तर इतकी पॉझिटिव्हिटी दिवसभराची एनर्जी तुम्ही त्यांच्याकडून घेसाल. बरोबर. ऑक्सिजनही तुमचं पूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्या झाडाला काय आलं, आज काकडी आली, टमाटर आलं, भेंड्या आल्या, घरचं सगळं मिळेल. सगळं मिळेल. तुम्ही सकाळीच तोडून घ्याल. बरोबर. ॲटलिस्ट दुसरं काही असं सांबार आणि हिरवी मिरची टमाटे तर नेहमी येतात 12 महिने. बरोबर आहे. तुम्ही ते घेऊन घाला आणि एक सॅटिस्फॅक्शन असते, हे ऑर्गॅनिक आहे. मग कमी जागेत आपण टेरेस गार्डनिंग करू शकतो? आरामशीर. फक्त 4 कुंड्या असल्या त्याच्यातही होतं. हो का? होतं. अच्छा. फक्त तुमची इच्छा पाहिजे. बरोबर. काही झाडं खूप सेन्सिटिव्ह असतात. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की झाडांशी बोललो तर ते आपल्या भावना ओळखतात. तर कुठल्या वातावरणाची त्यांचं वाढ होऊन त्यांचं सौंदर्य वाढतं? जसं आर्किड्स लावतात लोक, नवीन आता मसाल्याची झाडं लावून राहिले, इलायची वगैरे, मग त्यांना लक्ष द्यावं लागतं. अच्छा. आर्किड्स आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही सुरुवातीला करत असाल ना, जेव्हा गार्डनिंग सुरू करता त्याच्या आधी? मेन म्हणजे आम्ही तर अभ्यास करतो, पण समोरच्याला ते पटवून देतो की तुला लावायचं हे झाड तर तुला हे करावंच लागेल. अच्छा. नाही तो लावू नको, लावून मारायचं नाही. बरोबर. हां, तर मॅक्झिमम आम्ही प्रिफर करतो की त्यांना पहिले पूर्ण आयडिया, जसं कमळ लावायचं आहे ते पूर्ण उन्हात ठेवावं लागेल, त्याला रोज ओव्हरफ्लो करावा लागेल पाण्याचा, त्याचं लक्ष ठेवावं लागेल. मग एकदा आल्यावर तुम्हाला यायला लागेल, पण तुम्हाला एवढे दिवस लक्ष ठेवावं लागेल. हे आधी आम्ही आयडिया देतो, त्यांच्याकडनं कन्व्हिन्सिंग करतो की तुम्ही करसाल तर लावा. बरोबर. हां. आणि आपल्या विदर्भात असं स्पेशल काही असतं का की बाबा या ऋतूमध्ये अशी काळजी घेणे, त्या ऋतूमध्ये? कारण उन्हाळा जास्त असतो आपल्याकडे. मार्च एप्रिल नंतर झाडं येतच नाही. अच्छा. भाजीपाला वगैरे येत नाही. त्यांना मग सावलीत ठेवायचं, ग्रीन नेट लावायची, रेग्युलर दिवसातनं 3दा पाणी द्यावं लागतं. अच्छा. 3दा पाणी सारखं. हां. तुम्ही तुमच्या या व्यवसायात समाधानी आहात का? म्हणजे सगळ्या दृष्टीने, खूप आर्थिक, जास्त, सामाजिक आणि खूप जास्त, शैक्षणिक. खूप जास्त. जसं म्हटलं की आपण शिक्षणही महत्त्वाचंच आहे ना. जर कुठल्या झाडाची शुश्रूषा करायची असेल तर त्या झाडाबद्दल हिस्ट्री माहिती असायला हवी. हिस्ट्री माहिती असायला हवी आणि ती असतेच. म्हणजे मग आम्ही पूर्ण अभ्यास करतो ना, आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज असतं याच्यात, म्हणजे की त्या झाडाजवळून पाहिलेलं असतं. बरोबर. आणि मानसिक समाधान एवढं जास्त असते की ते आपले आहेत, बरोबर. भले तुमच्या घरी लावलेलं असलं. आणि आर्थिकचं असं आहे की ॲक्च्युली समोरच्याला काही नॉलेज नसतं एवढं जेवढं आम्हाला असतं. तो आपलं शांतपणे ऐकतो. अच्छा. है ना. आपल्याला पैसे फीसही देतो, त्याला समाधान झालेलं असते. म्हणजे मला अजूनपर्यंत आठवलं नाही की कोणी माझी फीस दिलेली नाही आहे. अच्छा. हां, हे एवढं चांगलं लावून दिलं, आपल्याला ह्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. आर्थिक पण आहे मेन म्हणजे ह्याच्यात जे एक सुकून म्हणतो ना आपण, तो खूप जास्त या फील्डमध्ये. आणि जेव्हा मी आली होती तेव्हा मी एकटीच होती. आता कॉम्पिटिशन आहे. अच्छा अच्छा. मग या कॉम्पिटिशनचा तुमच्या व्यवसायावर काही परिणाम? काहीच नाही. नाही ना. काहीच नाही. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जेव्हा लँडस्केपिंग करता तेव्हा प्रत्येक झाडाची निवड करण्याआधी तुम्हाला कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो? एक तर सगळ्यात पहिले आम्ही त्या मातीचा अभ्यास करतो. इथं कोणते, किती ऊन आहे, किती सावली आहे, किती काय आहे. खूप ठिकाणी इंडोर्स जास्त लावावं लागतात आम्हाला. दुसरी गोष्ट घरातली माणसं. जसं एका ठिकाणी मी टेरेस गार्डन करून दिलं, त्यांनी 1 लाख रुपये खर्च लावला, कुंड्या, माती वगैरे. मी 1-1.5 महिन्यानं गेली, त्यांनी खाली म्हटलं काहीच येत नाही वर. मला 2 मिनटं हे झालं, मी वर गेली तर एका कुंडीत 5 काकड्या, एका कुंडीत 1.5 किलो भेंडी होती, 2-3 कुंड्या मिळून, आणि 2 किलो टमाटर काढले. अरे बाप. मतलब तुम ऊपर जाके देखोगी नहीं तो झाड भागते हुए नीचे नहीं आएगे ना. बराबर. मग त्यानंतर मी कंप्लीट शिकली त्याच्यातनं. पहिले पूछना तुम्हाला से होता क्या, तो लगा के देते. बराबर. मग ही गोष्ट सगळ्यात पहिले घरातली माणसं पाहते मी. जमिनीचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही करू शकता का, तुम्ही बाईच्या माळ्याच्या भरोसावर ठेवतात का. आणि बाईच्या माळ्याच्या भरोसावर ठेवत असाल तर मग मी इंडोर दुसरी झाडं लावते, भाजीपाल्याची लावून देत नाही. हे माझं प्रिन्सिपल कायम आहे. अच्छा. आणि या तुम्ही लँडस्केपिंग केल्यानंतर आपल्या घरातील जो कचरा असतो, कचरा इन द सेन्स जसं भाजीचा कचरा, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्यांना खत म्हणून उपयोग करू शकतो का? त्याला करावं लागतं वेगळं, म्हणजे वेगळ्या याच्यात ठेवावं लागतं, मग जैविक टाकावं लागतो. आणि मॅडम मला तो प्रकार आवडत नाही.
सहज सांगते, कारण त्याच्यात किडे होतात. हे त्यांना वास मारावं, येतो. वास येतो, मारावं, कशाला करायची हे प्रयोग? अच्छा. प्रेमाने बघा ना झाडाशी. ॲक्च्युली माझं हे म्हणणं असतं की झाडांना शेणखत, गोबरखत दिल्यानंतर, म्हणजे माझा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, झाडं वाढतात. फक्त तुम्हाला प्रेमाने त्यांच्या जवळ पाहून त्यांना काही कीड, मग आपण रोज गेलं की लक्षात येतं त्याला काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग तुम्हाला काहीच द्यायची गरज नाही. अच्छा. हा तुमचा व्यवसाय आणि तुमचं घर याचं संतुलन तुम्ही कसं साधता? ज्या गोष्टीची आवड असते ना ते होऊन जातं. सवड मिळतेच. मिळतेच. IIT इंजिनियर माझा मोठा मुलगा, तर त्याची जॉब प्लेसमेंट चालू होती जेव्हा माझा हा बिझनेस सुरू होता. आणि कोरोनाही होता. त्याला खूप भीती वाटत होती, मम्मी अब बाहर जाने मेरे को भी कोरोना हो जाएगा. म्हणजे नाही होता बेटा, मी अच्छा काम कर रही. तो उलट मला ते स्टॉल वगैरे लावायच्या वेळेस मला त्रास होतो. पण ह्या कामाच्या वेळेस मला कधी अडलं की मी 9 वाजता गेली नाही, लेबरला सांगितलं नाही, असं इतक्या वर्षात कधीच झालं नाही. या क्षेत्रात काम करताना तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? जसं की वेळेचं नियोजन आणि त्याचबरोबर लेबर प्रॉब्लेम. लेबर लोकांशी प्रॉब्लेम येतोच खूप जास्त. किती नाही म्हटलं तरी प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टीचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. लेबरचा तर खूप जास्त प्रॉब्लेम येतो, कारण तो एका साईडवर चांगलं काम करेल, तोच लेबर दुसऱ्या साईडवर करणार नाही, त्याची इच्छा. तर मग असं एखाद्या समजा छोटंसं गार्डनिंग करायचं आहे, त्याला किती लेबर लागतील हे तुम्ही आधीच ठरवून ठेवता? 2 मिनिमम असतं. मिनिमम. पण मग त्याला त्या पैशाचंच करावं लागतं. जसं 500 रुपये रोज दिला मी, अच्छा, तो तेरे को 1000 रुपये में करना ही है, 1 दिन में करना है. अच्छा, कंपल्सरी आहे. आणि मग थोडंसंच काम असलं मेंटेनन्सचं तर मग एकच लेबर लागतं. आणि किती वेळ लागतो साधारण एका टेरेसचं करायचं असेल तर? डिपेंड्स. म्हणजे तरी मी 4 दिवस खूप झाले माझ्यासाठी. 4-5 दिवस. 4 दिवस खूप जास्त. माती परीक्षण करून टीम असते, ते आणतात, समोरच्याला सांगून द्यायचे ह्याच्याकडनं मागून घ्या, तुम्हाला जी बार्गेनिंग करायची करत घ्या. पॉट्स माझ्याकडे अवेलेबल असतात, कारण मी सगळे फर्स्टचे पॉट ठेवते. म्हणजे अगर मी समोरच्याचं गार्डन बनवलं तर मला त्याचं मेंटेनन्सही मिळतं. ते म्हणजे 2 वर्ष 1 वर्ष तर मी फ्री करते, त्याच्यानंतर ते मला बोलवतात, फीसही देतात बायकांना. मग ते कुंड्या तुटल्या तर कोणाकडे जायचं ना. त्याच्यापेक्षा पॉट्स मी ठेवते, फर्स्टचे बोलवते, त्यामुळे 9-10 वर्ष मलाही टेन्शन नाही, त्यांनाही टेन्शन नाही. तुम्ही जे बोललात की तुमचे मिस्टर महाबीजमध्ये. महाबीजला आहे. तर त्यांचा या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होतो? खूप जास्त. अच्छा. एखाद्या वेळेस कसं असते की कोणतं झाड लक्षातच येत नाही ह्याला काय झालं आहे, मग त्यांना न्यायचं सोबत. मग ते त्याचे केमिकल वगैरे, कारण त्याच्यात त्यांची मी MSc केलेलं आहे. बरोबर. आणि फील्ड पण त्यांचा इतका अनुभव असेल ना. त्यांचा अनुभव खूप हुशार आहेत ते. आणि आता आपण बघतो की सगळं एकदम आधुनिक झालेलं आहे आणि फास्ट झालेलं आहे सगळं. तर लँडस्केपिंग करताना तुम्ही कोणकोणत्या आधुनिक यंत्राची मदत घेता? आम्हाला जसं मोठं असले गार्डन तर JCB कंपल्सरी लागतं. अच्छा, कंपल्सरी लागतं. नंतर लॉन कटर लागतं. 2 वस्तू तर लागतात. त्याने वेळेचं बचत होत असेल. लेबरची, वेळेची दोन्ही बचत. लॉन कटरनी एकसारखी लॉन कटते. मग हे सगळं करत असताना तुम्ही तिथे उपस्थित असता? एकदा सांगून येते, माळी ट्रेन आहे. अच्छा. म्हणजे समजा ओपन स्पेस आहे तर 3दा जावं लागते दिवसात. अच्छा. दुपारी किती, कारण JCBचं आम्हाला भाडं द्यावं लागतं, त्यामुळे तो चालू आहे की नाही. मग MIDC मधले गार्डन असले तर मला वेळ 2-3 जावंच लागतं इतक्या दूर. अच्छा. नवनवीन कल्पना आणि नवीन घडामोडींवर लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या क्षेत्रात त्याचा उपयोग कसा करून घेता? ते करावंच लागते. 2 गार्डन एकसारखे बनवू नाही शकत आम्ही. अच्छा. आणि आजकाल तर लोक फोटो, थोडंसं व्हेरायटी पाहिजे. तेच ते असेल तर लोकही बोर होतात है ना, की उसका ऐसा ही बनाया. म्हणजे एकच एक नको, थोडंसं काहीतरी खूप वेगळं बनवावं लागतात, चेंज बनावं लागतात, झाडं वेगळी सांगावं लागतात. पण तसंही जेव्हा तुम्ही एखादं जसं 4x6 स्क्वेअर फूट बनवत असाल, दुसरं वेगळ्या पद्धतीचं असेल जागेनुसार, तर त्याला लुक वेगळा येतच लुक वेगळाच येतो. फक्त काही झाडं टाळावी लागतात. अच्छा. काही कुंड्या टाळाव्या लागतात. समजा तुम्हाला टेरोकोटा पसंत नाही, म्हणजे त्यांना कलरफुल, जसं छोटीशी जागा आहे तर कलरफुल लावा. यामध्ये दिशेचा पण खूप असा प्रभाव पडतो का? जसं पश्चिमेकडे आपण गार्डनिंग केलं तर पश्चिमेकडचं ऊन बऱ्यापैकी असतं, म्हणजे उन्हाळ्यात तर भरपूरच असतं, तर तिथे काही वेगळा विचार करता तुम्ही? नाही, मी दिशा वगैरेचा विचार करत नाही. मी फक्त त्यांच्याकडे अवेलेबल जागेचा विचार. मग ते उन्हात जसं काश्मीरी गुलाब लावायचे, जर थोडीशी जागा तुमच्याकडे भरपूर ऊन येते, मग काश्मीरी गुलाब लावून द्यायचा 1 ताटवा. मग 200 फुलं येतात. तुम्हालाही बरं वाटते तेवढ्याच्यात की कमीत कमी इतकी सारे फुलं आले, इतक्या उन्हात इतके फुलं येऊन राहिले. आणि कोणाकडे जागा असते तर तिथं म्हणजे एक पोर्च असतो, त्याच्या बाहेर आंब्याचे, चिकूचे झाड लावून द्यायचे. दुसरे लावून काही फायदा नाही. एरिका पाम वगैरे पूर्ण तेच टेरेसवर चिकूची झाडं लागतात आरामशीर. मोठे आमच्याकडे 30-30 इंचाचे गमले असतात. आणि आजकाल ते बोनसाय म्हणून मी ऐकलं, त्याचा उपयोग करता तुम्ही? बिलकुल नाही.
नाही. मला तो कन्सेप्टच पसंत नाही. म्हणजे कोणा एखाद्या चांगल्या वाढत्या झाडाला तांब्याच्या दाणे तुम्ही थांबवा, त्यातलं कमी वाढ का वाढू दे ना त्याला नॅचरल. पण मग आपण म्हणतो ना की जागा कमी आहे, ते शोक आहे बोनसायचा. अच्छा. हां, वडाचं झाड, याचं झाड तुम्ही घरात ठेवा, हे ठेवा. आंब्याचे झाडही बोन्साय करू शकतो आपण, है ना? पण त्याच्यापेक्षा क्राफ्ट व्हेरायटी वापरायची ना. क्राफ्ट व्हेरायटी येते आता. अच्छा. जसं 5 फुटाला नारळ येतात. ओके. हां, आंब्याला 4-4.5 फुटात इतके आंबे येतात, आंध्राचे आंबे असतात. आणि किती वर्ष लागतात साधारण? आंबा सगळ्यात उशिराचा फळ आहे. तो तरी 5 वर्ष अंदाज? कुंडीत आहे, 7व्या वर्षी आंबा येतो. अच्छा. हे सगळं काम करताना तुम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात का? घ्यावे लागतात. लेबर्सच्या वेळेस म्हणजे काही लेबर सोडून जातात, मग त्याला पर्याय करावा लागतो, मग त्याला शिकवावं लागते, मग अर्धा दिवस त्याला द्यावा लागते, नाही ऐसा नाही ऐसा होणार, ऐसा नाही ऐसा. आणि नंतर शेवटी जाऊन पाहावं लागतं त्याने पूर्ण क्लीन केलं की नाही. माती कोण आवडणार आहे? बरोबर आहे. हां, तर त्यामुळे लेबर आहे, नंतर लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं की तुम्ही पॉट चांगले घ्या, ते एशियनच्या पेंट्सच्या बकेट वापरू नका, बिस्लरी बॉटल वापरू नका. तुम्ही एवढा खर्च करताय, माती घेताय, झाडं महाग घेताय, माती घेताय, मजुरी देताय, कशाला हे वापरता. खूप कन्व्हिन्स करा. पॉटवरही खूप अवलंबून असतं ना. माझ्या मते जसं तुम्ही एक टाईल्स लावता, तुम्ही चांगलं सिमेंट घ्या, सगळं घ्या, आणि टाईल्स चांगले नसले तुम्हाला काय उपयोग काय? बरोबर. भले खालचं कमी जास्त पण असलं, मातीच्या कुंडीत मातीची कुंडी फर्स्ट प्रिफरन्स असतं. अच्छा. हां, याच्यासाठी पण ती कशी हेवी होते आणि 3-4 महिन्याला त्याला शेवाळ येतं. हो. इतका मेंटेनन्सचा वेळ नाही त्याला. खाली माणसं पाहिजे 2 घरात. मग स्पेशल पॉट कोणते? प्लास्टिकचे पॉट्स म्हणजे मी 10-12 वर्षापासून केली. आणि चिनी मातीमध्ये कधीही लावू नये. ओके. सिमेंटच्या पॉटमध्ये कधीही लावू नये. ते गरम होतं आणि झाडाची वाढच होत नाही. अच्छा. आणि त्याला पाणी कंपल्सरी द्यावं लागते. जसं प्लास्टिकच्या पॉटमध्ये 3-4 दिवस पाणी नाही दिलं तर चालेल, पण सिमेंटच्या याच्यामध्ये पाणी नाही दिलं तर तुम्हाला पाण्यात लगेच पिवळी पडतात, जळतात, त्याच्यात वाढ नाही होत झाडांची. आणि मॅडम एक सांगायचं होतं की सगळ्यांनी कमीत कमी भाजीपाला तरी लावायचा प्रयत्न हां, करायचा. तेच मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन माझा तोच होता की आमच्या महिला श्रोत्यांना तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? कोथिंबीर आहे, मिरची आहे, टमाटे आहे, ह्या गोष्टी कधीही लागतात. आणि 12 महिने पालक आहे, मेथी आहे. आणि असं नाही की तुम्हाला स्पेशल काही इन्व्हेस्टमेंट करायची. कूलरचे लहान पॉट असतील, बकेट असेल, कशा ते तुम्ही लावून पहा ना. अगर साध्या मातीत पण हे लागेल? साध्या मातीत, गाळाची माती 20 रुपये टोपलं मिळतं मॅडम. अच्छा. 100 रुपयात 5 टोपल्यात 4 कुंड्या भरतात. 20 रुपये किलो खत मिळतं, शेणखत, गांडूळ खत, काहीच महाग नाही आहे. फक्त तुम्हाला स्वतः प्रयत्न करायची गरज आहे. आणि अर्धा तास तरी तुम्ही गार्डनिंगला द्या, माझी रिक्वेस्ट आहे. कारण तुमचं जे रीला पाहिल्यानंतर किंवा मोबाईल पाहिल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येते ते सगळं निघून जातं. बरोबर. आणि सेकंडली गोष्ट, तुळशी आणि कृष्णकमळ कंपल्सरी घरात असायलाच पाहिजे. चंदना मॅडम, तुम्ही आमच्या आकाशवाणी अकोलाच्या स्टुडिओमध्ये आलात, मैत्रिणींना इतकी छान माहिती दिली लँडस्केपिंग डिझायनरबद्दल. खूप खूप तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एक विचारेन की तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत कोणतं ऐकायला आवडेल? रिमझिम गिरे सावन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. जब घुंघरूओं सी बजती है बूंदे, अरमां हमारे पलके नमूदे, कैसे देखें सपने नयन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन.
कहे किसी से दिल बंध रहा है, किस अजनबी से महक में कैसे कह दे किसी से दिल बंध रहा है, किस अजनबी से। हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिरे सावन। श्रोते हो, आताच आपण महिला विश्व या कार्यक्रमामध्ये एका सजीवाचं दुसऱ्या सजीवाशी असलेलं नातं आणि त्यामधून निर्माण होणारं प्रेम याविषयी चंदना प्रफुल्ल जैन यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचं तांत्रिक सहाय्य होतं राजेश जाधव यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. मैत्रिणींनो, लँडस्केपिंग या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर सोप्या शब्दात याला बागकाम असंही आपल्याला म्हणता येईल.